हा पहा संजय काका पाटील यांचा खरा चेहरा. विरोधकांना देखील मान खाली घालावी लागेल. सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा आज खरा चेहरा व त्यांची असणारी इतरांबाबतची भावना आम्ही आज मांडत आहोत. हा संजय काका पाटील यांचा व्हिडिओ पाहून जनतेने ठरवायचे आहे संजय काका पाटील यांच्याबाबतचे आपले मत. निमित्त होते कवटेमहाकाळ येथील शिंदे पॅलेस हॉलच्या उद्घाटनाचे. या उद्घाटनासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पालकमंत्री यांच्या हस्ते या हॉलचे उद्घाटन होते. यावेळी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी हॉलचे उद्घाटन करण्यासाठी बांधण्यात आलेली रिबन मान्यवरांच्या हातामध्ये दिली. एक रिबन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हातामध्ये देण्यात आली, परंतु काकाने ती रिबन हातामध्ये घेतली. क्षणार्धात त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. या कार्यक्रमासाठी गुंडीबुवा मठाचे आनंदगिरी महाराज हे या उद्घाटनावेळी गर्दीमुळे बाजूला झाले होते. क्षणार्धात काकांच्या लक्षात हे आले. त्यांनी बाजूला होऊन आनंदगिरी महाराज यांना पुढे घेतले व उद्घाटनाची रिबीन त्यांच्या हातात दिले. हा क्षण फक्त आमच्या लक्षात आला. काकांनी स्वतःला या कार्यक्रमात दिलेले महत्त्व न पाहता त्यांनी क्षणात बाजूला होऊन आनंदगिरी महाराज यांना पुढे घेतले. या ठिकाणी एखादा राजकीय नेता असता तर त्याने आपल्या पदाधिकाऱ्याला हाताने बाजूला ढकलून दिले असते व स्वतः प्रसार माध्यमांमध्ये आला असता, परंतु संजय काका पाटील यांनी तसे केले नाही, तर स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा इतरांना महत्त्व दिले. त्यांनी या उद्घाटनावेळी बांधलेल्या रिबीनला फक्त हात लावला. हाच त्यांचा माणुसकी जपण्याचा खरा चेहरा आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही. लोकांना फक्त विरोधकांनी काकांचा विविध आरोप केलेला चेहरा दिसतो, पण त्यामागे लपलेली माणुसकी दिसत नाही. या शिंदे पॅलेस हॉलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही संजय काका पाटील यांच्याकडून झालेली कृती आम्ही फक्त जनतेच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबरोबरच हे राजकारणासारखे ठरवून केलेले कृत्य नसून मनासारखे केलेले कृत्य आहे आणि हे फक्त आम्हीच उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक अति महत्त्वाचा क्षण टिपला आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ.